वर्ग 9साठी पार्ट सेकंड 2 into the first term. The first chapter is classification of plants. म्हणजे वनस्पतीचं वर्गीकरण, in which we trying to understand of the kingdom Plantae, subkingdom Gymnosperm, subkingdom Angiosperm, and so on. Before we study the classification of plants, it is very necessary to understand that few basic things. त्याच्यामध्ये वनस्पतींचं वर्गीकरण आपण कसं करतो, त्या अगोदर सजीवांचं वर्गीकरण कसं केलं जातं हे आपल्याला माहीत आहे. सजीवांचं वर्गीकरण कसं करतात, तर सजीवांचं वर्गीकरण आपण दोन पद्धतीनं करतो, बाकी एक प्राणी आणि वनस्पती, असं सजीवांचं. मग प्राण्यांचं वर्गीकरण त्याच्यानंतर वनस्पतीचं वर्गीकरण हा पुढील भाग झाला. मग यापैकीच आपल्याला पाहायचं आहे क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स, म्हणजे वनस्पतीचं वर्गीकरण. बिफोर वी स्टडी द classification of plants, can you recall some things in which we had already studied the kingdom Monera, Protista and fungi of the 5 kingdom classification system proposed by the Robert Whittaker in 1969 for the study of living organisms. सजीवांचा अभ्यास करत असताना आपण काही सृष्टींचा अभ्यास केला, ज्याच्यामध्ये मनेरा आहे, प्रोटिस्टा, फंगी वगैरे, आणि सगळं पंचसृष्टी वर्गीकरण रॉबर्ट विटाकर नावाच्या शास्त्रज्ञाने 1969 साली काय केलेलं आहे, तर अशा प्रकारचं वर्गीकरण त्यानं केलेलं आहे. मग हे जे वर्गीकरण आहे रॉबर्ट विटाकरनं केलेलं वर्गीकरण क्लासिफिकेशन आहे, त्याला काय म्हटलेलं आहे, तर 5 किंगडम क्लासिफिकेशन, and which is proposed by the scientist, that is the Robert Whittaker, ह्या शास्त्रज्ञ. What are the hidden secrets or feature of the plant kingdom Plantae, and which impart this green freshness or our surrounding? Just how much diversity is there the kingdom leads in a diversity, the all green freshness which are spread in all surrounding to us, and just how to understand the diversity is there in this kingdom. आपण आपल्या भोवताली हिरवं सृष्टी, सजीव सृष्टी, वनस्पती सृष्टी पाहतो, आणि याच्यातली विविधता या सृष्टीतली आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू. बिफोर वी ट्राय टू सी दिस, वी कॅन वॉच द T diagram of living organism are given in your text. That is the living organism which are classified into the prokaryotics and eukaryotics. That is the classification. These are the two different type of the cell, and they belong these animals. The type of cell belong these animals are included at that group. That is the prokaryotic cell group and eukaryotic cell group. In which prokaryotic, त्याला मराठीमध्ये आपण म्हणतो आदिजीव जन्य आणि दृश्य केंद्रकी पेशी, आदिजीवजन्य पेशी आणि दृश्य केंद्रकी. युकॅरियोटिक म्हणजे दृश्य केंद्रकी. ह्याच्यातला मूलभूत फरक काय आहे मुलांना, आहे की नाही, आपण माहीत आहे आपल्याला की नाही, की ज्या पेशी पूर्ण विकसित आहेत युकॅरियोटिक्स, आणि प्रोकॅरियोटिक म्हणजे विकासाच्या मार्गावर प्रोकॅरियोटिक्स. अशा या दोन प्रकारच्या आदिकेंद्रकीय आणि दृश्य केंद्रकीय प्रोकॅरियोटिक and eukaryotic cells. The eukaryotics are classified into the unicellular and multicellular. Unicellular, that is the single cellular living organisms, and multicellular म्हणजे
Multicellulars, that is the number of cells are build a body of that living organisms. And it's multicellular, the बहुपेशीय सजीवामध्ये which are classified into the with cell wall and without cell wall. ठीक आहे ना, with cell wall आणि without cell wall. Multicellular are classified, ठीक आहे ना, which are classified into the with cell wall. सेल वॉल म्हणजे पेशीभित्तिका असलेला आणि विदाउट सेल वॉल म्हणजे पेशीभित्तिका नसलेले. मग विथ द सेल वॉल दॅट डिवायडेड इंटू द ॲटोट्रॉप्स अँड ॲटोट्रॉप्स दॅट इज द, त्याला म्हणायचं स्वयंपोषी हिरव्या वनस्पती. एक्झाम्पल ऑल प्लांटी ग्रुप्स. आणि हेटरोट्रॉप्स मीन्स फंगी, याच्यामध्ये सर्व कवके येतात. म्हणजे हे काय झालं, हेटरोट्रॉप्स म्हणजे स्वयंपोषी आणि हेटरोट्रॉप्स म्हणजे परपोषी. आणि विदाउट सेल वॉल दॅट कंटेन्स ग्रुप ॲनिमलिया, प्राणी ग्रुप. प्राणी सर्व आहेत ते कसे आहेत, त्यांची विदाउट सेल वॉल आहे, है की नाही, मल्टीसेल्युलर आहेत, यूकॅरियोटिक सेल्स आहेत, अँड दॅट द पार्ट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम इन विच वे. मग कळालं तर ओके. तर तुम्ही तुमच्या पुस्तकावर अशा रेषा मारू नका. मी हे तुम्हाला समजण्यासाठी या ठिकाणी अशा प्रकारचं खुणा केलेल्या आहेत. आणि तुम्ही असं पुस्तकावर केलं तर पुस्तक खराब होऊन जाईल, आहे की नाही. तुम्ही फक्त लक्ष द्या, तुमचा अभ्यास याद्वारे होऊन जाईल. आणि घरी बसून ह्याच्यामधून आपल्याला प्रश्न उत्तर शोधून गृहपाठ पूर्ण करायचा आहे आपल्याला. नाव फर्स्ट आर्टिकल दॅट द किंगडम प्लांटी, वनस्पती सृष्टी. लक्षात घ्या, वनस्पती सृष्टी यामध्ये हाऊ द प्लांट्स आर डिफरंट फ्रॉम ॲनिमल्स. द फर्स्ट क्वेश्चन इज अरायझिंग हिअर. वनस्पती हे प्राण्यापेक्षा वेगळ्या कशा, आणि असं काय आहे त्यांच्यामध्ये की त्याच्यामुळे प्राणी आणि वनस्पती वेगळे आहेत. द फर्स्ट feature which are the special cell organelles that differs the plant cell from animal cells. Again, which are the first special organelles which differentiate plant cell and animal cell, in which the point where either special cell organelle means पेशियांग, पेशियांग के अशी खास पेशियांग के दॅट डिफरन्शिएट प्लांट सेल अँड ॲनिमल सेल. हे काय करतात तर असं प्राणीपेशी आणि वनस्पतींना वेगळं ठरवतात. मग अशी कोणती सेल ऑर्गन्स आहेत तुम्हाला माहीत असेल कदाचित, या अगोदर आपण एखाद्या ठिकाणी कधी अभ्यास केला असेल, वाचला असेल. तर वनस्पती आणि प्राण्यामध्ये सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा फरक काय आहे तर काय आहे, वनस्पती स्वयंपोषी आहेत. वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात, असं आपण स्वतः म्हणतो की नाही. आणि प्राणी मात्र कसे आहेत की स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाही, ठीक आहे. ते काय करतात तर वनस्पतीनं बनवलेल्या अन्नावर ते जगतात. मग ज्यावेळेस असा मुद्दा येतो त्यावेळेस तर स्वयंपोषण आणि परपोषण हे कसं घडून येतं वनस्पती आणि प्राण्यामध्ये. तर ग्रुप ऑफ ॲटोट्रॉपिक लिव्हिंग ऑर्गॅनिझम हॅव्हिंग यूकॅरियोटिक सेल्स. जेवढं स्वयंपोषी प्राण्यांचं गट आहे हे सर्व कसे आहेत, दृश्यकेंद्रकीय पेशी असलेले. त्याचबरोबर सेलवाल इज द ग्रुप ऑफ प्लांट्स, त्यांना पेशी भित्तिका आहे, सेलवाल आहे, त्यांच्या सेल यूकॅरियोटिक्स आहेत, दृश्यकेंद्रकीय आहेत. Plants have become the autotrophics as they can perform the photosynthesis with the help of the chlorophyll. Plants generally, what is the type of plant? They are autotrophic mode of nutrition.
त्यांची पोषणाची पद्धत कशी आहे? स्वयंपोषी आहे. दे परफॉर्म देअर ओन फूड बाय द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस विथ युजिंग ऑर विथ द हेल्प ऑफ क्लोरोफिल. क्लोरोफिल म्हणजे हरितद्रव्य, याद्वारे हरितद्रव्य याद्वारे वनस्पती प्रकाश संश्लेषण क्रियेद्वारे, है की नाही, फोटोसिंथेसिस प्रोसेस, प्रकाश संश्लेषण क्रियेद्वारे क्लोरोफिलच्या मदतीने काय करतात तर ते त्यांचं अन्न तयार करतात. लिव्हिंग ऑर्गॅनिझम ऑफ किंगडम प्लांटी आर द मेन सोर्स ऑफ फूड फॉर ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम. वनस्पती सृष्टी, सजीव सृष्टीमध्ये वनस्पती सृष्टी जे अन्न तयार करते सर्व सजीव सृष्टीसाठी उपयुक्त ठरते. कळालं का? ठीक आहे. तर काही बाबीमध्ये या ठिकाणी पहा, वनस्पती हाऊ टू डिफरंट फ्रॉम द ॲनिमल सेल, प्लांट सेल हाऊ टू डिफरंट फ्रॉम द ॲनिमल सेल, and in which we had seen the tree diagram of living organism. Now try to the main point, that is the basis of classification. Basis of classification, any classification of living organism, त्याचं मूलभूत आधार काय आहे? मूलभूत आधार काय आहे? कोणत्या आधारावर वनस्पतीचं क्लासिफिकेशन केलं जातं? त्याला काही मुद्दे असतील, त्याला काही आधार असेल की ज्याद्वारे आपण काय करू शकतो तर प्लांट्स, ॲनिमल्स और एनी ऑब्जेक्ट्स कॅन बी क्लासिफाईड अकॉर्डिंग टू देअर बेसिस पॉईंट्स. यामध्ये फर्स्ट ट्राय टू अंडरस्टँड, समजून घेण्याचा आपण प्रयत्न करू. द प्रेझेन्स और absence ऑफ ऑर्गन is the first criterion of classification of plant. है की नाही? वाटलं तर आपण याला ही एक मुद्दा देऊया, है की नाही? The presence or absence of organism is the first criteria or criterion of classification of plant. वनस्पतीला अवयव असणं किंवा नसणं हा पहिला निकष कशासाठी? for the classification of plants. Question may be asked into the examination or into the text or exercise, which are the basis of classification. Again, it is necessary any 4 basis point we must write down for that question. The first is the presence or absence of organ. Now the second, the presence or absence of separate conducting tissue for the conduction of water and food into the next consideration for the classification. त्याला वाटलं तर आपण काय करू? दुसरा मुद्दा आहे की नाही? हा आपला दुसरा पॉईंट कोणता आहे? द प्रेझेन्स और absence of the special conducting tissue for the conduction of water and food. हे काय तर नेक्स्ट क्रायटेरियन आहे कन्सिडरेशन ऑफ क्लासिफिकेशन. वनस्पतीमध्ये असं स्पेशल कंडक्टिंग टिश्यूज असणे किंवा नसणे, ठीक आहे ना? कशासाठी? फॉर द कंडक्शन ऑफ वॉटर अँड फूड, एकतर अन्न वाहण्यासाठी किंवा पाणी जल वाहण्यासाठी. वनस्पतीच्या एका भागाकडून दुसऱ्या भागाकडे अशा प्रकारे वनस्पती किंवा अन्न किंवा पाणी वाहण्यासाठी. हे काय दुसरं बेसिस पॉईंट आहे for the classification of plants. Now the next, do the plant bear seeds? If they do, then whether the seeds are enclosed in fruit or not is also the important criteria. That is the third criteria. ठीक आहे ना? आपण या ठिकाणी थर्ड क्रायटेरिया जो आहे आपला हा काय आहे? डू द प्लांट बियर सीड्स? त्या वनस्पतींना बिया येतात का? आणि जर आल्या तर कशा? त्या इन्क्लोज्ड इन फ्रूट आहेत का? नॉट, किंवा त्या फळामध्ये बंदिस्त नाहीत. हे सुद्धा एक महत्त्वाचं काय आहे तर त्याचं क्रायटेरिया.
Plants are grouped depending upon their number of cotyledons in the seeds. त्याचबरोबर cotyledons in the seed हा एक पॉईंट आहे. या ठिकाणी आपण काय करू, याला चौथा पॉईंट नाही, फोर्थ पॉईंट याला आपण म्हणू पाचवा पॉईंट. कॉटलिडॉन्स इन द सीड्स. त्याला दल किती आहे, त्याच्या बियामध्ये एक दल आहे का द्विदल आहे, त्याचं धन मोडल्यानंतर बीज फुटल्यानंतर त्याचे दोन समान सेम हाल होतात का. नाव द नेक्स्ट, ॲट द हायर लेवल ऑफ प्लांट क्लासिफिकेशन. उच्च स्तरावर जर आपण प्रयत्न केला तर हायर लेवलवर क्लासिफिकेशनवर काय होतं, डिफरंट कॅरेक्टरिस्टिक्स आर कन्सिडर्ड टू द क्लासिफिकेशन. फॉर एक्झाम्पल, presence or absence of flower or fruit and seeds. Plant are classified into as cryptogams or phanerogams. At the high level, त्या वनस्पतींना फुलं फळं आहेत किंवा नाही. जर त्यांना फुलं नसतील, फळं नसतील, बिया नसतील, ऑप्शन्स असतील तर अशांना क्रिप्टोगॅम्स म्हणायचं. आणि जर त्यांच्यामध्ये त्या असतील तर ते फेनोरोगॅम्स म्हणायचं. बीजपत्री असं त्याचं वर्णन करतात. क्रिप्टोगॅम्स अँड फेनोरोगॅम. डिपेंडिंग अपॉन वेदर द सीड्स आर इनक्लोज्ड विथ द फ्रूट्स आर नॉट. बिया फळामध्ये बंदिस्त आहेत का, नाही. फेनोरोगॅम्स आर क्लासिफाईड ॲज जिम्नोस्पर्म अँड अँजिओस्पर्म. फेनोरोगॅम्स परत काय होतं तर जिम्नोस्पर्म आणि अँजिओस्पर्ममध्ये काय होतं त्याचं विभागणी होतं. अँजिओस्पर्म्स आर फर्दर क्लासिफाईड द मोनोकॉटिलॉन्स, मोनोकॉट्स और डायकॉट्स डिपेंडिंग अपॉन द नंबर ऑफ कॉटिलॉन्स इन द सीड्स. अँजिओस्पर्म जे आहे हे काय आहे तर मोनोकॉट्स किंवा डायकॉट्स यामध्ये त्याची विभागणी होतात. या ठिकाणी इंट्रोडक्शन टू द सायंटिस्टमध्ये पहा. 1883 साली ईचर नावाचं शास्त्रज्ञ होते. इकडे आपण याचं वाचणार कसं, EICHLER, इचलर नाही तर ईचर म्हणायचं. ईचर, ए बॉटनिस्ट, क्लासिफाईड द किंगडम प्लांटी इंटू द 2 सब किंगडम्स. As the result, 2 subkingdoms, cryptogams and phanerogams, were considered for the plant classification. That is the first time the information about the cryptogams or phanerogams are given by the scientist teacher. Now we see detailed about the cryptogams and phanerogams. Okay. मग हे आतापर्यंत बनवण्याच्या नंतरचा भाग आपण पुढच्या आपल्या तासीमध्ये पाहू. जेवढं आत्तापर्यंत सांगितलं तेवढं लक्षात ठेवा. काय काय पाहिलं आपण तर लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये 5 किंगडम सिस्टम विच आर प्रपोज्ड बाय द रॉबर्ट विटाकर, इन विच मोनोरा, प्रोटिस्टा, फंगी वी हॅड सीन दॅट प्लांटियन ॲनिमेलिया अशा प्रकारचं या ठिकाणी दिलेलं आहे. मोनोरा, प्रोटिस्टा, प्लांटी, फंगी आणि ॲनिमेलिया हे 5 काय आहेत तर किंगडम आहेत आणि त्यांना म्हणायचं 5 किंगडम क्लासिफिकेशन सिस्टम. नाव हाऊ द स्पेशल ऑर्गॅनी which differentiate the plant cell from animal cell and basis of classification. यामध्ये काही मुद्दे आपण पाहिलेले आहे आणि या शास्त्रज्ञ राहिलेला भाग आपण पुढच्या तासामध्ये पुढच्या पिरियडमध्ये पाहू. तत्पूर्वी पुढं आपल्याला काय क्रिप्टोगॅम्स, थॅलोफायटा वगैरे पाहायचं आहे. तर अभ्यास करताना तुम्ही व्यवस्थित पुस्तकातून पाहिलं तर तुम्हाला सर्व तुमच्या प्रश्नांची उत्तर भेटून जातील. लक्षात तर ठीक आहे. या ठिकाणी आपण थांबू. राहिलेला भाग आपण